हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठी एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नानानेजी हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवाडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण इयत्ता 8वी विज्ञान यामधील प्रकरण क्रमांक 7 मेटल्स अँड नॉन मेटल्स म्हणजेच धातू आणि अधातू यांच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. त्यामधील भाग क्रमांक 1 की ज्याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स म्हणजे धातू आणि अधातू यांच्या भौतिक गुणधर्मांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं हे गुणधर्म अभ्यासण्याऐवजी आपण एकत्रित विचार करणार आहोत आणि त्यामुळं फरक स्पष्ट होईल अशा पद्धतीनं आपल्या मनामध्ये सुद्धा त्यांच्या संकल्पना चांगल्या लक्षात येतील. या दृष्टीनं आपण हा मुद्दा पाहूया. चला तर मग पाहूयात प्रेझेंटेशन. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या धातूंच्या वस्तूंचा, धातूंच्या साधनांचा वापर करावा लागतो आणि त्यामुळं त्या सगळ्या गरजा व्यवस्थितपणानं आपल्या भागाव्यात यासाठी ते धातू, त्यांचे रासायनिक गुणधर्म, त्यांचे भौतिक गुणधर्म हे सर्व आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी हे सर्व भौतिक आणि रासायनिक गुणधर्म कोणकोणते असतात याचा अभ्यास करू आणि त्यांचा अभ्यास केल्यानंतर मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बांधकामांमध्ये त्यांचा वापर कसा करता येतो, दागिन्यांच्या निर्मितीमध्ये त्यांचा वापर कसा करता येतो, जहाजं, वाहनं यांच्या बांधणीमध्ये कसा त्यांचा वापर करता येतो, विद्युतशास्त्रामध्ये, यंत्रशास्त्रामध्ये वगैरे या सर्व पद्धतीनं त्यांचा वापर कसा करता येतो ते आपल्याला समजून घेता येतं. In our day-to-day life, we meet such needs which can be fulfilled by the metals and some non-metals, and for that we have to know the chemical and physical properties of metals and non-metals, and then only we can use these metals or non-metals in the fields of metallurgy or in the ornaments making or in shipping or vehicle constructions or electric works or mechanical works etc. बघूयात आपण पुढं. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहूया फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स, त्यांचे आपण तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. डाव्या बाजूला प्रत्येक स्लाईडमध्ये धातू असतील म्हणजे मेटल्स असतील आणि उजव्या बाजूला प्रत्येक स्लाईडमध्ये नॉन मेटल्स असतील. तर मग आपण पाहूया की या ठिकाणी पहिला मुद्दा जो आहे हा फिजिकल स्टेट म्हणजे द्रव्याच्या भौतिक अवस्था या संदर्भानं आपण विचार करू. धातूंचा हा गुणधर्म कसा आहे आणि धातूंचा या गुणधर्माच्या संदर्भानं गुणधर्म कसा आहे हे आपण पाहणार आहोत. सो फिजिकल स्टेट, भौतिक अवस्था. ॲट द नॉर्मल टेम्परेचर मेटल्स आर इन सॉलिड स्टेट. सर्वच्या सर्व धातू काही अपवाद सोडून, ते अपवाद आपण खाली दिलेले आहेत, हे स्थायू स्थितीमध्ये आहेत, स्थायू अवस्थेमध्ये आहेत. एक्सेप्शन्स आर मर्क्युरी अँड गॅलियम विच आर इन लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर. सर्वसामान्यपणे भारतामधल्या परिस्थितीमध्ये 28°C तापमान हे कक्ष तापमान किंवा रूम टेम्परेचर असं मानलं गेलेलं आहे आणि या तापमानाला हे दोन्हीही धातू द्रव स्थितीमध्ये असतात. सर्वसामान्य तापमानाला बहुतेक सर्व धातू स्थायू अवस्थेमध्ये असतात. त्याला अपवाद आहे पारा आणि गॅलियम की हे कक्ष तापमानाला द्रव अवस्थेमध्ये असतात. ॲट नॉर्मल टेम्परेचर मेटल्स आर इन सॉलिड ऑर लिक्विड ऑर गॅसियस स्टेट. म्हणजे तीनही स्थितींमध्ये हे आढळू शकतात. त्यांची काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. फॉर एक्झाम्पल, कार्बन, सल्फर अँड फॉस्फरस आर प्रेझेंट इन सॉलिड स्टेट, ब्रोमिन इज प्रेझेंट इन लिक्विड स्टेट, अँड हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आर प्रेझेंट इन गॅसियस स्टेट. म्हणजे तीनही पद्धतीनं तीनही अवस्थांमध्ये ही मूलद्रव्ये आढळू शकतात.
त्यानंतर दुसरा मुद्दा आहे लस्टर म्हणजे चकाकी. मेटल्स हॅव लस्टर. लाईट गेट्स रिफ्लेक्टेड फ्रॉम द फ्रेशली कट सरफेस ऑर क्लीनड सरफेस ऑफ एनी मेटल. धातूचा नुकताच कापलेला जो पृष्ठभाग असेल किंवा घासला गेलेला पृष्ठभाग जर असेल तर त्याच्यावरून प्रकाशाचे परावर्तन होते आणि धातूचा तो पृष्ठभाग तेजस्वी दिसतो किंवा चकाकतो. तर अधातू या ठिकाणी अधातूंना चकाकी नसते, त्याला काही अपवाद आहेत फक्त. त्यापैकी एक हिरा म्हणजे डायमंड आणि दुसरा आयोडीन, हे दोन्हीही चमकदार आहेत, परंतु इतर सर्वच्या सर्व अधातू हे चमकदार नाहीत. द नेक्स्ट प्रॉपर्टी इज ऑफ हार्डनेस म्हणजे कठीणपणा. मेटल्स आर जनरली हार्ड. दॅट मीन्स दे अपोज द प्रेशर. म्हणजे दाबामुळं जो त्या धातूवर परिणाम व्हायचा असतो तो होत नाही, म्हणजे ते दाबाला विरोध करतात, म्हणजेच त्याला आपण कठीणपणा म्हणतो. एक्सेप्शन: सोडियम अँड पोटॅशियम आर व्हेरी सॉफ्ट. दे कॅन बी कट इझिली विथ द हेल्प ऑफ नाईफ. चाकूने त्यांना आपण कापू शकतो, ते मृदू आहेत, मऊ आहेत. ओके, सुरीनं त्याला आपण कापू शकतो. ज्या वेळेला आपण इकडं धातूंमध्ये कठीणपणा हार्डनेस या गुणधर्माचा विचार करतो, त्याच पद्धतीनं इकडं अधातूंमध्ये हार्डनेस इज ॲबसेंट. दे डोंट शो दी प्रॉपर्टी हार्डनेस. दो ऑल्सो इज सम सॉर्ट ऑफ हार्डनेस इज देअर, these materials, these metals, these non-metals also show brittleness. Brittleness is the property of non-metals. Brittleness म्हणजे काय? तर brittleness म्हणजे ठिसूळपणा. म्हणजे जर प्रमाणापेक्षा थोडासा जास्त दाब प्रयुक्त झालाच तर त्या दाबामुळं त्यांचे तुकडे तुकडे पडतात आणि ते निखळून पडतात, तर त्यांना आपण म्हणतो ठिसूळपणा. त्याला काही अपवाद आहेत परत. एक्सेप्शन्स आर देअर. डायमंड विच इज द ॲलोट्रॉप ऑफ कार्बन. इट इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. हा एक अपवाद आहे, कारण कार्बन टू कार्बन बॉन्ड्समुळं त्याची रचना अशी तयार होते की तो अतिशय कठीण पदार्थ बनलेला आहे. तो एक अपवाद आहे. नाव नेक्स्ट इज डक्टिलिटी. व्हेन ए मेटल इज पुल्ड थ्रू ए होल इट कॅन बी ड्रॉन to form a wire. This property of metals is called as ductility. याला मराठीमध्ये आपण तन्यता म्हणतो. जेव्हा धातूने एखाद्या छिद्रामधून ओढलं जातं तेव्हा त्या ओढल्या जाणाऱ्या भागापासून एक तार बनवता येते, त्याला आपण त्यालाच आपण तन्यता म्हणतो. म्हणजेच धातू तंतुक्षम असतात, त्यांच्यापासून तंतू निघतात किंवा धागा निघू शकतो. इन कॉन्ट्रास्ट non-metals are not ductile. हे तन्यता हा गुणधर्म दाखवत नाही, म्हणजेच अधातू तंतुक्षम नसतात. मित्रांनो, आपण सोनाराच्या दुकानात वगैरे जर कधी गेलो, सोन्यावर किंवा दागिन्यांच्यावर काम करणारे कारागिरांच्या जवळ जर आपण गेलो, तर काही वेळेला काही गोफ तयार करण्यासाठी किंवा काही डिझाईन्स तयार करण्यासाठी अशा तार तयार करण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये एक छोटंसं साधन असं असतं की एका बाजूला सोन्याचा तुकडा ठेवला जातो, त्याला इकडे एका बाजूने हॅमरनी ठोकलं जातं आणि दुसऱ्या बाजूला बारीक छिद्रातून त्याची तार ओढली जात असते. म्हणजे सोन्याची तार काढता येते, अगदी त्याच पद्धतीनं चांदीचीही तार काढता येते. अगदी हे दोनच धातू असतात असे नाही आहे, इतर अनेक सर्व धातू हे तन्य असतात, म्हणजे त्यांना ताणता येतं, त्यांची तार काढता येते. पण सोने आणि चांदी यांचं प्रमाण जास्त आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी इज ऑफ मॅलिएबिलिटी. मॅलिएबिलिटीचा अर्थ आपण थोडासा समजून घेऊया. मॅलेट, MALLET, मॅलेट म्हणजे छोटीशी ठोकणी किंवा छोटी हातोडी. अशा ठोकणीनं आपण जर धातूला ठोकलं तर ठोकून 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 त्यांचा आपल्याला पातळ पत्रा बनवता येतो
आणि अशा पत्रा बनवण्याची जी प्रक्रिया आहे म्हणजे ते पसरण्याची जी प्रक्रिया आहे त्याला वर्धनीयता असं मराठीमध्ये म्हटलं जातं किंवा इंग्लिशमध्ये त्यालाच आपण मॅलिएबिलिटी असं म्हणतो. दॅट मीन्स इट कॅन बी ड्रॉन इनटू ए थिन शीट ऑफ मेटल by using the mallet. Okay. And non-metals are not malleable. These are not malleable. म्हणजे अधातू वर्धनीय नसतात. नेक्स्ट इज कंडक्शन ऑफ हीट. उष्णतेचे वाहक असणं किंवा नसणं या संदर्भानं फरकाचा मुद्दा आपण पाहूया. ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट. उष्णतेचे सुवाहक असतात सर्व धातू. सिल्वर, कॉपर अँड ॲल्युमिनियम आर दी बेस्ट कंडक्टर्स ऑफ हीट. तर या ठिकाणी चांदी, तांब, ॲल्युमिनियम हे उष्णतेचे सुवाहक असतात आणि अशा सुवाहक पदार्थांचा वापर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला उष्णतेचा वापर करायचा आहे, उष्णता प्रोव्हाइड करायची आहे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या साधनांपासून त्यांचं भांडं बनवलं जात असतं. आणि म्हणून आपण असं म्हणूया की मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ म्हणजेच असा प्रकार कुठं असतो? स्वयंपाकातील भांडी. स्वयंपाकातील भांडी ही सर्व स्टेनलेस स्टील किंवा तांब्यापासून बनलेली किंवा ॲल्युमिनियमच्या संमिश्रापासून बनलेली अशी असतात की जे उष्णतेचं वहन करतात आणि अन्नापर्यंत ती उष्णता पोहोचवतात. ओके. सम एक्सेप्शन्स आर देअर. अगेन हिअर lead is the exception. That means it is a bad conductor of heat. In contrast, non-metals are bad conductors of heat. अधातू हे उष्णतेचे दुर्वाहक असतात. So here next property is conduction of electricity. All metals are good conductors of electricity. Silver, copper, aluminum are the best conductors of electricity. एक्सेप्शन इज देअर. लेड म्हणजे शिस हे याच्यासाठी अपवाद आहे. धातू हे विद्युत सुवाहक असतात त्यामुळं विद्युत वहनाच्या कार्यामध्ये यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असतो. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. अधातू हे विद्युत दुर्वाहक असतात त्यामुळं विसंवाहक पदार्थांमध्ये यांचा वापर केला जात असतो. नेक्स्ट प्रॉपर्टी इज ऑफ डेन्सिटी म्हणजे घनता. मेटल्स हॅव हाय डेन्सिटीज. फॉर एक्झाम्पल आयर्न हॅज डेन्सिटी 7.874 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. ॲल्युमिनियम हॅज डेन्सिटी 2.7 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. कॉपर हॅज डेन्सिटी 8.96 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. ओनली एक्सेप्शन्स आर sodium, which is having density 0.997 gram per cubic centimeter. Potassium is again having low density, which is an exception to the above property. 0.862 gram per cubic centimeter. And lithium is again lighter, 0.534 gram per cubic centimeter. म्हणजे इतर सर्व धातूंची घनता उच्च आहे, जास्त आहे, परंतु काही अपवादात्मक जे आहेत त्यांची घनता मात्र कमी आहे. बट इन केस ऑफ नॉन मेटल्स हॅव लो डेन्सिटीज. त्यांची घनता खूपच कमी असते. नाउ वी विल डिस्कस अबाउट द मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट्स ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट्स ऑफ मेटल्स आर जनरली हाय. Exceptions are Hg, that is hydrogen, that is mercury, gallium, sodium, potassium, etc. And potassium. धातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक हे जास्त असतात. काही अपवाद आहेत. मर्क्युरी म्हणजे पारा, गॅलियम, सोडियम आणि पोटॅशियम. Generally, non-metals have low melting points and low boiling points. Only exceptions are the allotrope of carbon, diamond, which is having melting point 3550 degrees Celsius.
and boron has melting point 2076 degree Celsius. अधातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात. त्याचे हे फक्त 2 अपवाद आहेत की ज्यांचे द्रवणांक उच्च आहेत आणि अर्थातच उत्कलनांक त्याहीपेक्षा जास्त असणार. Then next, that is 10th property is sonority. Metals, when hit by any object, they can produce sound, and therefore metals are said to be sonorous. म्हणजे धातूंवर आघात केला तर त्यांच्यातून नाद उमटतात आणि तो आवाज घुमत राहतो. But non-metals do not produce any sound on striking. Therefore, these are not considered as sonorous. म्हणजे धातूंच्यापासून आवाज होत नाही असं नाही आहे, परंतु तो नादमय नसतात. परंतु ते नादमय नसतात म्हणजे त्यांचा आवाज असा घुमत वगैरे नाही आहे. अशा पद्धतीचे हे काही भौतिक गुणधर्म आपण धातू आणि अधातूंच्या संदर्भानं पाहिलेले आहेत. मित्रांनो, माझं मार्गदर्शन आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटलं असेल तर इतरांसाठी जरूर शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.